बळी तो कान पिळी जगिया घडते, 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 बळी से धरता कोण उघडते, बळी से धरता कोण उघडते, बळी तो कान पिळी जगिया घडते, बळी तो कान पिळी जगिया घडते, बळी तो कान पिळी जगिया घडते. बळी तो कान पिळी हो मन खरी जाती तो सांगाता. पण किती जरी बळी असलो तरी त्याचा एकदा धरला म्हणजे नाक, वर नाक धरला की खाली तोंड उघडला म्हणजे त्याका सुद्धा वर्मा. ह्या वर्म एकदा काय झाला, एक टिटवो आणि एक टिटवी पाकरा होती दोन. ती टिटवी सांगता टिटव्या का, हो ऐकलास हो, तो म्हणता काय मग की नाही दिवस गेलेत. हा दिवस गेले गो वारसा गेली म्हण, तसा नाही तुमका समजत नाही. बायकांका दिवस गेले म्हणजे मी गुरुवार असय. अच्छा अच्छा असा सांगत, असं नाही चांगला काय वाईटा नाही. पण मी काय म्हणतोय काहीतरी नाव चांगले डे घालू भया. हा चांगल्याच्या समुद्र किनाऱ्यावरची हवा थैसली झाडा पेडा बघून थंय आपण नाव घालूया. म्हणजे थंय घरटा बांधाय काय येळेर घालू, घरटा बांधलेला चांगला मला ठीक आहे. आणि तिनं आपली अंडी कावटा समुद्राच्या येळेर घातल्यान आणि ती घातलेली बगल्यान एके बेडकेन एके भांडकेन बगल्यांनी भांडकी हळू चिल्ली कवटा घेतल्यान आणि जाऊन समुद्रात दडली. दडान रवली लपान रवली. टिटवी वरती फिरावती. काय बघता बघता तिनं बगल्यांनी ओळखल्यान, बोलली हे बेडकेन माझी कवटात नेल्या नसतली. म्हणून ती समुद्राक सांगता, रत्नाकरा ऐका जरा, रत्नाकरा ऐका जरा, रत्नाकरा ऐका जरा, बेडकीन केला घात, माझी अंडी गेरून लपली जाऊ तुमच्या पोटात, माझी अंडी गेरून लपली जाऊ तुमच्या पोटात, माझी अंडी गेरून लपली जाऊ तुमच्या पोटात. पिल्लांनी छोटी छोटी अंड्यातून येणार, आई होण्याचं भाग्य ती मला देणार, आई होण्याचं भाग्य ती मला देणार. छोटी बेडकी जिरवा कोरकी, छोटी बेडकी जिरवा कोरकी, ज्ञान गुलून गाठार, माझी अंडी गेरून लपली जाऊ तुमच्या पोटात, माझी अंडी गेरून लपली जाऊ तुमच्या पोटात, माझी अंडी गेरून लपली जाऊ तुमच्या पोटात. हा तिनं सांगल्यान, अरे समुद्रा एवढी रत्ना तुझ्या पोटात असताना सुद्धा, 14 रत्ना तुझ्या पोटात असताना सुद्धा माझ्या कवटाचा काय काय घेऊन बसलं. हा ते का पाठवून दी बघ. तिथून माझी पिल्ला बाहेर पडतली, मग ती माका आई म्हणतली. आणि या खराचा ह्या जा सगळा होता लगीन कार्य करतत ता आई होण्यासाठीच असता नाही. आणि तिका जर येळेवर पोरग्या झाला नाही तर सासू सांगत राहतली या सगळीकडे, अजून काय काय दिसत नाही बाबा गो असं काय.
बघ नाही तर मी माझ्या झिलाचा दुसरा लगीन करीन सांगून ठेवतोय. आई ह्यो ऐकण्यासाठी स्त्री नेहमी आसुसलेली असता ते हाकेसाठी. आणि एकदा आई असं ऐकल्यान ती ना किती का समाधान. हा म्हणून ती सांगता की बाबा रे माझी कवटा पाटी दी, पण किती झालं तरी समुद्र ना तो सागर. हो ह्या पृथ्वी तलावर एक भाग जमीन आणि 3 भाग पाणी, म्हणजे तिप्पट मोठं तो ऐकता काय कोणाचा. हा एवढी ताकद त्या का. तो काय म्हणता, हे काय बोलतेस तू, काय मी बोलू, हे काय बोलतेस तू, काय मी बोलू, आई ऐकते देणार ना अंड्याना, का नाही येणार मी अंड्याला. तोची उपसतात पाणी उपसतात आणि मिळवणार न काय. काय करणार तू. हो पाकूर लहान असला म्हणून काय आला. हा? ती कवटा घेण्यासाठी पोरगी पाटी त्या कवटासून येण्यासाठी ती सांगता तू देणार नाही म्हणजे काय. पाणी उपसून टाकणार तुझा तू किती मोठा असलंस तरी, पण अंडी म्हणून माझी पाठी मिळवणार. आणि दोघात जाणार टिटवू आणि टिटवी पाणी उपसूक सुरुवात केलेली. हीच तर खरी गंमत असतात. इंग्लिश मध्ये सांगते बाय चॅरिटी बिगिन्स ॲट होम. नाही समजतं कोणा का नाही समजना म्हणतात तर सांगला आपण. म्हणजे आधी आपण सुरुवात करू होई तर त्या काम पुढे टाकाल त्याला. या पाखरांचीच गोष्ट आहे. एका पाखरान आपली पिल्ला ठेवलेल्या एका शेतात, आणि त्या शेत पिकला. शेत पिकल्याबरोबर तो शेतकरी येलो बांधार उभं रावलो आणि म्हणता शेत तयार झाला, उद्या माणसा पाठू काही कापू का. आणि तो गेलो. पोरगेने इल्याबरोबर सांगले नाही आवशी का आज तो शेतकरी इल्लो आणि बोललो उद्या कापू खाया माणसा पाठवतो ला. आऊस म्हणाली काय धास्ती नाही. हा डोंट वरी बिंदास. दुसऱ्या दिवशी परत तो शेतकरी इलो बघल्या, बोललो शेत तयार झालेला उद्या माणसा पाठवू काही. परत पिल्ल्याने सांगले नाही. आऊस म्हणता जो आजचा काम उद्यावर टाकता आणि दुसऱ्याच्या जीवार, आईजीच्या जीवार बाईजी उदार. असा आपण स्वतः सुरुवात केल्याशिवाय कामाचा शेवट होत नाही. आपण करू काय म्हणून म्हटलेला हरकत नाही. हा आणि ती म्हणता चला आपणही सुरुवात करूया आणि वांगडा का आपल्या पक्षांका बोलावूया. आणि ती काय म्हणतात, या रे मदत कराना, या रे मदत कराना, या रे मदत कराना, या रे मदत कराना, या रे मदत कराना. पक्षी कुळाची लाज धराना, सारे पुढे सराना. पक्षी कुळाची लाज धराना, सारे पुढे सराना. या रे मदत कराना, या रे मदत कराना, या रे मदत कराना. सगळे पक्षी इले, लहान मोठे कोण शिल्लक रवले नाय, पण एक पक्षी इलो नाय. हो तो रवलो ठोके मारी आणि साला काढी. समजला ना. हो आपण त्याचं नाव कशा घ्यावा ते का आपण म्हणूया काष्टकूट. काष्टकूट म्हणजे लाकडा कुटणारो पक्षी. हो म्हणजे सुतार पक्षी. तो येऊकच नाही. हा बाकी सगळे इले. आणि ही गोष्ट समुद्राचा पाणी उपासतात या बघून नारदाक आनंद झालो. आणि ही संधी साधून कळ लावूया म्हणून त्यांना अगदी मनात ठाम विचार केला. नारायण 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 नारायण
नारद बोललो लावून द्या या दोघांचा झोंबाट. काय मग बघूया काय होईत ता होईत. आणि नारद अंतरिक्षात सुनत रामाश्रमी उतरले. गरुड पुत्र कामकेतूचे कान भरले. काय सांगता गरुडाचो झील कामकेतू होतो. बोललो तेकाच आधी धरूया आणि सांगता लवकर चल तू कामकेतू पक्षी कुळे सोबत घे तू. लवकर चल तू कामकेतू पक्षी कुळे सोबत घे तू. लवकर चल तू कामकेतू पक्षी कुळे सोबत घे. लवकर चल तू कामकेतू पक्षी कुळे सोबत घे तू. लवकर चल तू कामकेतू पक्षी कुळे सोबत घे तू. कलाव्याने कान भरले कलाव्याने कान भरले. त्यांचेही भरले भरले त्यांचेही भरले भरले यांचेही भरले भरले त्यांचेही भरले भरले यांचेही भरले भरले त्यांचेही भरले भरले. आहा तुष्मा 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 हो हो नक्मा नक्मा नक्मा. आहा तुष्मा 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 हो हो नक्मा नक्मा नक्मा. नादाचा ऐकून गरुड पुत्र रागात झाला वेडा. नादाचा ऐकून गरुड पुत्र रागात झाला वेडा. पक्षी कुळे जमून त्याने दिला समुद्रा वेडा. पक्षी कुळे जमून त्याने दिला समुद्रा वेडा. पक्षी पाणी शोषू लागता जल जल लागली नाव. पक्षी पाणी शोषू लागता जल जल लागली नाव. जल जल पळता पाहून पक्षी लागली खाऊ. जल जल पळता पाहून पक्षी लागली खाऊ. रात्री दिवस भरले जलचराचे दिवस भरले. यांचेही भरले भरले त्यांचेही भरले भरले. यांचेही भरले भरले त्यांचेही भरले भरले. यांचेही भरले भरले त्यांचेही भरले भरले. आहा तुष्मा 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 हो हो नक्मा नक्मा नक्मा. आहा तुष्मा 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 हो हो नक्मा नक्मा नक्मा. पाणी आटल्याबरोबर मासो काय समुद्रात रवलो नाय. नुसतं तडपडान तडपडान बाहेर येऊक लागलो. आणि बाहेर मासे गावल्याच्या नंतर मग काय ती पाकरा गप रवत. कोण लहान उचलता कोण मोठं उचलता. आणि तो उचलू गेल्लो जो इल्लो नाही कामाक ना पाणी उसपाक तो इल्लो. त्याबरोबर विचारले पक्षांनी काय सुतार बाबू नई मंडळी नया सामान बढिया आहे. हा चला. आणि ह्या सगळा पक्षी जेव्हा उचलू लागले मासे पाशे तेव्हा समुद्राचे पुत्र होते पद्मवर्ण आणि जलधर. त्यांनी काय केल्यानी पुत्र समुद्राचे पद्मवर्ण जलधर तुटून पडले कामकेतूवर. पुत्र समुद्राचे पद्मवर्ण जलधर तुटून पडले कामकेतूवर. पुत्र समुद्राचे पद्मवर्ण जलधर तुटून पडले कामकेतूवर. कामकेतू मूर्छित पाडला पूर्णिवर. कामकेतू मूर्छित पाडला पूर्णिवर. नारायण हरी नारायण 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 हरी नारायण 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 हरी नारायण नारायण. ब्रह्मगिरीवर नारद आला. ब्रह्मगिरीवर नारद आला. सांगे गरुडाला लावून बसाला. सांगे गरुडाला लावून बसाला. हे भरारी दाखव समुद्राला. हे भरारी दाखव समुद्राला. नारायण हरी नारायण 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 हरी नारायण 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 हरी नारायण नारायण. हा नारद असतो कळ लावण्यात पटायत. तो म्हणालो बघतस काय अरे घे उड्डाण आणि कर त्यांचो खात्मो. गरुडान एवढा ऐकलाय आणि एवढो मोठो टाळो पसरून समुद्रात गिळा गेलो. आणि काय म्हणतात समुद्राका चल लडूया 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 लडू दोघा लडूया
लढूया 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 चल लढूया 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 दोघं लढूया 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 चल लढूया 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 दोघं लढूया 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 चल लढूया 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 दोघं लढूया 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 एक हारेल तो वर लढूया लढूया तुझ्या मारेल तो वर लढूया एक हारेल तो वर लढूया लढूया तुझ्या मारेल तो वर लढूया चल लढूया 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 दोघं लढूया 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 चल लढूया 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 दोघं लढूया 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 चल लढूया 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 दोघं लढूया 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 हा गरुड लढूया म्हणतात समुद्र त्याका म्हणतात समुद्र म्हणतात असाच होता ता दोन बुवांची डबल बारी असली ना आणि ते सारखे सारखे असले कमी जास्ती नसले की लढायचा या ठरवलेलाच असता नाही तर डबल बारी कसली हा हो दोन मल्ल उतारतात कुस्ती का धरून झाला कुस्तीगार तो एक त्याच्या अंगार माती उडवतलो दुसरं ह्याच्या अंगार माती उडवतलो आणि जेव्हा ते टकली लावून असतात ना कुस्ती खेळताना त्या एकामेकाच्या कानात सांगतात हे मोडून बिडून घालचे तो अजून 2 दिवसांनी एक कुस्ती आहे डबल वारीवाल्या भावांचा असला जाया खुर्चीवर बसले म्हणजे राजा हो आणि मग जा तोंडाक ये तोंडा जा तोंडा आणि त्यातले त्याचा तोंड म्हणजे काय बघूकच नको ना हो त्या गप राहणारच नाही त्यासारख्या टकळी त्याची चालूच असते हो झाला बाबा आणि लढाया म्हटल्या बरोबर गरुड सांगता लढाया त्या समुद्र सांगता जा 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 रे गरुडा पॅक 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 ओरड गरुडा समुद्राने विचारल्या लढणार की रडणार एवढा बोलल्याबरोबर गरुड म्हणता अरे जा रे बंद करा रत्नाकरा बंद करा रत्नाकरा अहो रत्नाकरा बंद करा रत्नाकरा तोंड बंद करा आधी तोंड बंद करा तोंड बंद करा आधी तोंड बंद करा तोंड बंद करा आधी तोंड बंद करा हरणार की मरणार कसे समजणार हरणार की मरणार कसे समजणार लढणार हरणार मरणार लढाई अशी चालणार बंद करा रत्नाकरा रत्नाकरा बंद करा रत्नाकरा अहो रत्नाकरा तोंड बंद करा
एवढा ऐकल्याबरोबर गरुड म्हणता, ए थांब, तुझा मुस्काटच फोडून टाकतोय आधी. काय म्हणता? मुस्किटात मुस्किटात धरून मुस्किटात खैल्या दिवसांक मुस्किटात. मुस्कटात मुस्कटात प्रेम धरून मुस्कटात खयल्या दिवसांक मुस्कटात. मुस्कटात मुस्कटात प्रेम धरून मुस्कटात खयल्या दिवसांक मुस्कटात. आणि मुस्किटात मुस्किटात देतो धरून मुस्किटात उजव्या की डाव्या मुस्किटात. मुस्कटात मुस्कटात देतो धरून मुस्कटात उजव्या की डाव्या मुस्कटात. मुस्कटात मुस्कटात देतो धरून मुस्कटात उजव्या की डाव्या मुस्कटात. मुस्कटात मुस्कटात देतो धरून मुस्कटात उजव्या की डाव्या मुस्कटात. मुस्कटात मुस्कटात देतो धरून मुस्कटात उजव्या की डाव्या मुस्कटात. हा. झाला बाबा. ह्यो म्हणता थोबाड फोडणार, तो म्हणता मुस्कटात देणार. असंच असतात. दोघं जण मल्ल ना ते. आणि एवढा म्हणान मोठ्या अगदी तावान गरुड तोंड उघडून अशी चोच एवढी मोठी गरुड समुद्रात गिळाक धावलो. आणि त्या गरुडाचा रूप बघल्याबरोबर तो समुद्र होतो ना, तो गर्भगळीत झालो. आता माका समजत नाही तू समुद्र गर्भगळीत कसो काय झालो. तो बापियो गर्भगळीत होणार म्हणजे ॲबॉर्शन म्हणतात का नासावना. बापियो कसं काय नासावता विचारच करीत राहिलो. आणि त्या रूपाक बघितल्याबरोबर गळीत झालेल्या त्या समुद्रान विष्णूचा स्मरण केल्यान. आणि काय म्हणतात? धावा विष्णू देवा धावा जावई बुवा. धावा विष्णू देवा धावा जावई बुवा. धावा विष्णू देवा धावा जावई बुवा. करील आर पार गगनाचा पार. करुणानं गेल्या आधी गगनाचा पार. करुणानं गेल्या आधी गगनाचा पार. विष्णुदेवा धावा जावई बुवा धावा. आता विचार करा, जावई कसो काय म्हटलं ते का विष्णू का? हो खरोखरच जावई तो समुद्राचा जावईच नाही तो. हो आता बघा, आपण एक ह्या म्हणतो की नाही मंगलाष्टक. त्या मंगलाष्टकात पहिलाच नाव कोणाचं असता? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गाव कामधुदा सुरेश्वर गज रंभादिदे वांगना अश्वसप्तमुखो विषम हरिधनु शंखो मृतं चाम्बुदे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. ओ पहिली लक्ष्मी समुद्र घुसळल्याने तेथून येली, ती विष्णू चालल्यानो म्हणून समुद्राचो जावय. आणि काय म्हणतात? विष्णू येतात किलो आणि समुद्र विष्णू का म्हणता?
ए विष्णू ये जाऊया. गदा मार टाळक्यावर, गरुड येऊ दे टाळ्यावर. गदा मार टाळक्यावर, गरुड येऊ दे टाळ्यावर. गदा मार टाळक्यावर, गरुड येऊ दे टाळ्यावर. गरुडानं गिळलं जर सरेल सागर, मारा विष्णू मारा, मारा विष्णू मारा. गरुडाला सोडलं तर मरेल सागर. मारा विष्णू मारा, मारा 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 विष्णू मारा. सुदर्शन सोडी विष्णू गिळ गरुडानं. स्वाहा केलं स्वाहा, स्वाहा केलं स्वाहा. त्रिशूळ फेकी शंभुती गिळलं गरुडानं. स्वाहा केलं स्वाहा, स्वाहा 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 केलं स्वाहा. स्वाहा. पाठवा पाठवा नादा पाठवा, पाठवा रे पाठवा रे पाठवा पाठवा नादा पाठवा, पाठवा रे पाठवा रे आठवा आठवा. ब्रह्मे आठवा, आठवा रे आठवा रे. आठवा. ब्रह्मे आठवा, आठवा रे. स्वाहा केलं स्वाहा, स्वाहा केलं स्वाहा, स्वाहा केलं स्वाहा. हा. आणि मग नारदान ब्रह्मदेवाका बोलून आणल्याबरोबर झालेलो ह्यो प्रसंग बघून ते गरुडाक म्हणतात, अरे गरुडा, हा गरुडा देवाना मारतोस काय, काय काय करतोस काय. गरुडा देवाला मारतोस काय, काय काय करतोस काय. गरुडा देवाला मारतोस काय, काय काय करतोस काय. हरिहराही अवघड वाटे, हरिहराही अवघड वाटे. लाटे लाटे समुद्र आटे, लाटे लाटे समुद्र आटे, लाटे लाटे समुद्र आटे. हा. मग गरुड ब्रह्मदेवाक सांगता, जर समुद्र बेडकेची कवटा देत असलो तर मी त्याका गिरळणार नाही, मारणार नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं नी, ए काय करतच काय, देऊन टाक. हा त्या बारकेची ती कवटा तुका काय करायची ती. झाला बाबा. आणि शेवटा गरुडाच्या मनासारख्या झाला आणि विष्णू हात जोडल्या गरुडान. आणि काय म्हणता विष्णू, वर मागायाला सांगे गरुडाला. वर मागयाला सांगे गरुडाला, वर मागयाला सांगे गरुडाला. गरुडच विष्णूला सांगे मागयाला, गरुडच विष्णूला सांगे मागयाला. होई माझे वाहन विष्णू म्हणाला, होई माझे वाहन विष्णू म्हणाला. गुरुदास होनी गरुड खुश झाला, गुरुदास होनी गरुड खुश झाला, गुरुदास होनी गरुड खुश झाला. आणि अशा रीतीन विष्णूचा वाहन गरुड झाला. आणि मग आपण आरतीत बोलता, आरत म्हणता त्याच्यात, गरुडावर बैसो माझा कैवारी आला, असो त्याका गरुड गावलो. म्हणून पहिल्यांदा सांगितलेला, बळी तो कान पिळी जगी या घडते. बळी तो कान पिळी जगी या घडते, बळी तो कान पिळी जगी या घडते, बळी तो कान पिळी जगी या घडते. बुवाजी जरा धीरान जा, दोन
2010 है खतरनाक साल। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 खतरनाक साल। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 खतरनाक साल। कलियुगाचा 6 वर्षाचा काळ, सावधान अतोनात होतील हाल। आम्ही जाऊ तुम्ही जाऊ जाईल जग, पापी अधर्मी नाही राहणार माग। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 खतरनाक साल। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 खतरनाक साल। 2004 बुवा आलं नजीक, सत्तेसाठी होतील युद्ध भयानक। स्थावर जंगम संपत्तीची होईल हानी, युद्धाचं हे सत्र टाकेल जग वापुनी। युद्धाचं हे सत्र टाकेल जग व्यापुनी। त्याचं नव्हतं करील 6 वर्षाचं काळ, 2010 है खतरनाक साल। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 खतरनाक साल। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 खतरनाक साल। वायुक्षोभे उडून जातील उंच पर्वत, वायुक्षोभे उडून जातील उंच पर्वत। अग्निवृक्ष वरली करील भस्मसात, अग्निवृक्ष वरली करील भस्मसाती। हत्ती सोंडे परी होईल मेघवृष्टी, हत्ती सोंडे परी होईल मेघवृष्टी। वरून नष्ट करील ही सुंदर सृष्टी, वरून नष्ट करील ही सुंदर सृष्टी। यंत्रयुगाचा अंत डोळ्यांनी पहाल, यंत्रयुगाचा अंत डोळ्यांनी पहाल। 2010 है खतरनाक साल। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 खतरनाक साल। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 खतरनाक साल। भाऊ भाऊ होतील एक दुजाचे वैरी, भाऊ भाऊ होतील एक दुजाचे वैरी। जातपात विसरून करतील हरामखोरी, जातपात विसरून करतील हरामखोरी। बेचिराग होईल सार शस्त्र अस्त्रानं, बेचिराग होईल सार शस्त्र अस्त्रानं। विकास होईल भकास महाभूकंपानं, विकास होईल भकास महाभूकंपानं। राजेराव रंग होतील भुके कंगाल, राजेराव रंग होतील भुके कंगाल। 2010 है खतरनाक साल। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 खतरनाक साल। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 खतरनाक साल। धरती जीव सृष्टी टाकेल गाडून मातीत, धरती जीव सृष्टी टाकेल गाडून मातीत। बघता बघता कुटुंबाचा होईल अंत, बघता बघता कुटुंबाचा होईल अंत। राजीव लोचन सांगे सांगे ऐका मर्म, राजीव लोचन स्वामी सांगे ऐका मर्म। ज्याचे धर्म चरण शुद्ध घेईल जन्म, ज्याचे धर्म चरण शुद्ध घेईल जन्म। जसं पाप पुण्य, जसं पाप पुण्य तसं जन्माला याल, जसं पाप पुण्य तसं जन्माला याल। 2010 है खतरनाक साल। बुवाजी जरा धीरानं चाल, 2010 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 खतरनाक साल। तीन देवांची ही कथा, एक होती पतिव्रता। तीन देवांची ही कथा, एक होती पतिव्रता। तीन देवांची कथा, एक होती पतिव्रता। तीन देवांची कथा, एक होती पतिव्रता। जोगी होऊन आले म्हणती विवस्त्र होऊन वाढशिदा, जोगी होऊन आले म्हणती विवस्त्र होऊन वाढशिदा। जोगी होऊन आले म्हणती विवस्त्र होऊन वाढशिदा, जोगी होऊन आले म्हणती विवस्त्र होऊन वाढशिदा। तीन देवाना बनवून बच्चे, तीन देवाना बनवून बच्चे, तीन देवाना बनवून बच्चे, तीन देवाना बनवून बच्चे। तीन देव
म्हणून बच्चे जो जवी होऊन या माय ब्रह्मा विष्णू ओम नमः शिवाय ब्रह्मा विष्णू ओम नमः शिवाय ब्रह्मा विष्णू ओम नमः शिवाय. पार्वती, सावित्री आणि लक्ष्मी यांना इतका अहंकार झाला होता की आमच्यासारख्या पतिव्रता ह्या जगात दुसऱ्या कोणी नाहीत. आमच्यासारख्या पतिव्रता ह्या जगात दुसऱ्या कोणी नाहीत. आमच्यासारख्या पतिव्रता ह्या जगात दुसऱ्या कोणी नाहीत असं त्यांना वाटायचं. जसं हे आमचे समोरचे बुवा आहेत. समोरची बुवा आहे त्यांना वाटतं की माझ्यासारखा श्रेष्ठ बुवा ह्या मुंबईमध्ये नाही. माझ्यासारखा श्रेष्ठ आणि सम्राट बुवा इथं कोणी नाही. अरे हा परशुराम आहे म्हणून ह्याच्या तोंडाला लगाम आहे, नाहीतर हा कदम सगळ्या भजनी बुवांना बेदम करून भजनाचा निजाम होऊन बसला असता. तसं ह्याला अहंकार झाला. तेव्हा शंकर पार्वती, ब्रह्मा सावित्री आणि विष्णू लक्ष्मी ज्या वेळे ते घरी यायचे त्यावेळी त्याने विचारायचे त्या तिघी विचारायचे, अहो आमच्यासारख्या पतिव्रता ह्या जगात दुसऱ्या कोणी आहेत काय हो? नाही गो बाई, तुझ्यासारखी पतिव्रता तूच. कंटाळले बिचारे. एक कोला होता तो काय करायचा, बाजूला होती त्या वाघाची गुहा, वाघीण होती तिथे, आणखी वाघणीची पिलं बारकी होती. हा कोला तिथे जायचा नाही, विचारायचा काय गो तुमची आऊस खाई गेली, रानात गेली, शिकारीत गेली, असा तिका सांगा की कोला आलो होतो. कशाक? मला तुमच्या औशीबरोबर लगीन करूचा असा सांगता होता. त्यांना काय माहिती लगीननी फगिनता. 2 दिवस ती पोरं अशीच राहिली, पण तिसऱ्या वेळी देखील तो कोला आला आणि सांगितलं तुमची आऊस काही गेली. सगळा तो तसाच प्रकार घडल्यावर 3-4 दिवशी त्या पिलानी आईला सांगितलं की असा कोला नेहमी येतो, आणखी तुझ्याशी लग्न करायचं असं म्हणतो. असं एकदम भडाकली म्हणतो आज येऊ दे. दुसऱ्या दिवशी कोला येळेवर आला आणि काय हो तुमची आऊस काही गेली, रानात गेली. ती का सांगा कोलो इलो होतो. कशाक? लगीन करू. त्याबरोबर वाघणीने एकदम जोरात उडी मारली आणि कोल्याला धरायला धावली. कोला पुढे माग वागीन आणि ढापकन वागीन खाली घासारली. आता का घासारली? वाघणीचा हात त्याच्या मानेजवळ गेल्याबरोबर कोला चिपाळला हो, जाम चिपाळल्याबरोबर त्या चिपाळण्यावर खाली चिपाळला होता त्याच्यावरनं तिचा पाय घसरला आणखी खाली पडली. कोला वाचला. तसा ह्याना अहंकार झाला होता. तेव्हा त्यांनी नारदाला बोलवलं. नारदाला अगोदरच माहिती होतं त्यांना अहंकार झालाय, ह्यांना माझी गरज लागणार तिघांना. तेव्हा तो गाणं म्हणतच आला, ओ नाही पाहिली जगी अशी मी पतिव्रता, नाही पाहिली जगी अशी मी पतिव्रता, नाही पाहिली जगी अशी मी पतिव्रता, नाही पाहिली जगी अशी मी पतिव्रता. 6 लक्षण पतिव्रतेची आचरी नित्य नाचुकता, 6 लक्षणे पतिव्रतेची आचरी नित्य नाचुकता, 6 लक्षणे पतिव्रतेची आचरी नित्य नाचुकता. 6 लक्षणं पतिव्रतेची असतात बाबा. ती नेहमी अनसूया त्याचा उपयोग करायची, अशी ती पतिव्रता होती. नारदाने येऊन सांगितलं ह्यांना, अरे बाबा नारदा तेच आम्हाला पाहिजे होतं. तेव्हा तू आता त्या तिघीने जाऊन काय सांगायचं ते सांग. नारद गेला तिकडे. नारद म्हणजे त्या ब्रह्म्याचा आपला सावित्रीचा मुलगा असतो. आल्याबरोबर तिने जिलबी दिली, पार्वतीने करंजी दिली आणि सावित्रीने लाडू दिला. लाडू दिल्याबरोबर तो काय म्हणतोय, त्या जिलबीला नाही चव, तुझ्या लाडवात नाही जीव, तुझ्या करंजीची येते कीव. अनुसयेची लाडू करंजी जिलबी चविष्ट होती खासी, तुम्ही शोभालतीच्या दासी दासी, तुम्ही शोभालतीच्या दासी, तुम्ही शोभालतीच्या दासी दासी, तुम्ही शोभालतीच्या दासी, तुम्ही शोभालतीच्या दासी दासी, तुम्ही शोभालतीच्या दासी.
असं म्हटल्यावर नारदा नारदा खातोस आमचं आणि त्या अनुसयाची स्तुती करतोयस. नारदा एक सांगतो तुला, जर जर ती आमच्याशी वरचढ झाली तर आम्ही तिच्या दासी हो, नाहीतर नारदा तुझी ताड झालेली शेंडी आहे ना ती कापून टाकू. नारद बोलला ठीक आहे. दोघांचं ॲग्रीमेंट झालं. ॲग्रीमेंट झाल्याबरोबर ते पार्वती आणि लक्ष्मी आणि सावित्री होती, ते एक एक करून यायचे. कोण? शंकर, महादेव, ब्रह्मदेव आणि विष्णू, तिघे जण यायचे. त्याने विचारले काय हो, हे बघा तुम्हाला सांगतोय, त्या नारदाने सांगितलंय की आमच्यापेक्षा श्रेष्ठ ती पतिव्रता आहे. जोपर्यंत तुम्ही तिला भ्रष्ट करीत नाही, तुम्हाला काही मिळायचं नाही. आणि काय करायचं माहितीये, एकदम तिने रात्री आले की अंथरुणामध्ये जवळजवळ 5-5, 6-6 फुटाचं अंतर. तेव्हा ते विचार करतात, जाने क्यों नारी धरी ती हट्ट, दिसा ठीक रात्री का घेती कट्ट, जाने क्यों 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 जाने क्यों. रात्रीच्या झट्ट का करतात? सगळ्यांना माहिती आहे त्यांना जे हवं असतं ते जर त्यांना मिळत नसेल तर रात्री त्यांच्याबरोबर काहीतरी त्यांना हवा त्या दिला नाही की सगळं आपलं काम होताला. बरं बाबा जातो. ते तिघे निघाले. कोण? शिव, विष्णू, ब्रह्मा निघाले भ्रष्ट करायला. शिव विष्णू ब्रह्मा योगी होऊन आले आश्रमा, शिव विष्णू ब्रह्मा योगी होऊन आले आश्रमा. बोल अनुसये बोल भोजन देतेस का नाही, बोल अनुसये बोल भोजन देतेस का नाही, बोल अनुसये बोल भोजन देतेस का नाही. दारापाशी आले तिने केला त्यांचा सत्कार, केला त्यांचा सत्कार, केला त्यांचा सत्कार. फळ कंद मुळ देऊनी म्हणे करा हो फलहार, म्हणे करा हो फलहार, म्हणे करा हो फलहार. सत्कार सत्कार नको फलहार नको, सत्कार नको फलहार नको, सत्कार नको फलहार नको, सत्कार नको फलहार नको, सत्कार नको फलहार नको. करी भोजन होऊन नग्न, बोल अनुसये बोल भोजन देतेस का नाही, बोल अनुसये बोल भोजन देतेस का नाही, बोल अनुसये बोल भोजन देतेस का नाही. हे तिघे जण येऊन ते दारापाशी उभे राहिले. आता ती विचार करते आणि मागतात काय, नग्न होऊन भोजन कर आणि ते आम्हाला खायला दे. पण तिचा होता उपास, तिने फळं कंदमुळं दिली. म्हणतो हे नको मला, सत्कार नको फलहार नको, नग्न हो उघडी हो आणखी आम्हाला जेवण दे. ती विचार करायला लागली, असे कोण अमर अकबर अंथुनी आले. विचार करते. आत गेली आणि कमंडलूतलं पाणी आणलं आणि त्यांच्या अंगावर शिंपडल्याबरोबर काय झालं बघा. तीर्थ घेतला अंगी शिंपडला, बालक करुणी इच्छित पुरविल, विवस्त्र होऊन दूध पाजी घोलून भोवती गस्त गस्त. तिघे पिऊन झाले मस्त मस्त, तिघे पिऊन झाले मस्त, तिघे पिऊन झाले मस्त मस्त, तिघे पिऊन झाले मस्त, तिघे पिऊन झाले मस्त मस्त, तिघे पिऊन झाले मस्त. हो, कमांडोलीतलं पाणी शिंपडल्याबरोबर ते अमर अकबर अंथुनी तिघे एकदम बालक झाले. हो, गुटगुटीत बालक ते झाल्याबरोबर ती मग काय करायची, तिने काय घेतलं, आपलं स्तन लावलं, स्तनाला लावलं ना तिघांना फर्स्ट क्लास दूध पाजलं, एकदम निर्भेळ शुद्ध दूध पाजलं. आणि ती खेळवायला लागली मुलांना. इतक्यामध्ये तिचे पती
स्त्री अतिरी ऋषी आले आणि तिने काय म्हणते, त्यांनी पाहिले त्या मुलांकडे आणि ते समजला की हे साधे सुधे योगी नाहीत, ह्या ब्रह्मांडाचे चालक पालक मालक आहेत ते. तेव्हा ते काय सांगतात तिला, अगं अनुसूये तीन देवी येतील घेऊन जातील उघड ठेव ग डोळ, तीन देवी येतील घेऊन जातील उघड ठेव ग डोळ. सावधान अनुसय नाही हा कटपुतल्याचा खेळ, ब्रह्मा विष्णू कंठ निळ, ब्रह्मा विष्णू कंठ निळ. ब्रह्मा विष्णू कंठ निळ, ब्रह्मा विष्णू कंठ निळ, ब्रह्मा विष्णू कंठ निळ, ब्रह्मा विष्णू कंठ निळ. हो अनुसये साधे सुधे नाही, ब्रह्मा विष्णू आणखी महेश आहेत ते. असं तिने म्हणाले ठीक आहे ती. तेव्हा 1 महिना गेला, 15 दिवस गेले, 2 महिने झाले, ते काय परत आले नाही. परत आल्यावर नाही ह्याना विचार पडला तिघीना, अरे आमचा लायसन अजून परत नाही कसा आला, आमचा लायसन अजून परत नाही कसा आला. ते विचार करायला लागले. इतक्यात नारद आलं. नारद म्हणाला काय सांगू तुम्हाला, काय सांगू. अगं ती अनसूया तिकडे तुम्ही पाठवला, तिने त्यांना बालक केलंय. ती सारखं सकाळ संध्याकाळ त्यांचा ह्या करता काय, त्यांचा त्या करता काय, सगळा काय करता, आणखी त्यांना दूध पण पाजते. नारदा आम्ही जातो आता, आम्ही जातो. आणि त्या तिघी निघाल्या, आश्रमाजवळ आल्या आणि पाहिलं तर अनुसया तिथे होती. आल्यावर होती काय म्हणते, अहंकारानं पछाडलं, 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 अहंकारानं पछाडलं. नारदाने आम्हा धमिष्ट केलं, भ्रष्ट कराया त्यांना धाडलं. आसर मी तुझ्या येऊन पातलं, सांग तू त्यांना कुठं लपवलं. अनानं पछाडलं, अहंकारानं पछाडलं, अहंकारानं पछाडलं, अहंकारानं पछाडलं, अहंकारानं पछाडलं, अहंकारानं पछाडलं म्हणून आम्ही त्यांना पाडलं. आणखी तू आम्हाला समजलं की तू त्यांना बालक केलंस. हा तुम्हीच काय त्या तिघी, हा काय हरकत नाही. तिने 3 बालकं बाहेर आणली आणि तुमचं कोणाचं ओळख असेल त्यांनी घेऊन जा आपलं. कोण ब्रह्मा शिव, कोण विष्णुदेव, कोण ब्रह्मा शिव, कोण विष्णुदेव, कोण ब्रह्मा शिव, कोण विष्णुदेव, कोण ब्रह्मा शिव, कोण विष्णुदेव. तीही नाव ओळखता येईना, अनुसये आमचं लायसन परत देना, अनुसये आमचं लायसन परत देना, अनुसये आमचं लायसन परत देना, अनुसये आमचं लायसन परत देना. म्हणतं अनुसये आमचे पती आम्हाला परत दे. तेव्हा नारद बाहेर तिथे उभा राहिला होता आणि तो नाचतोय ताथय्या ताथय्या करून. आणि काय म्हणतोय, पतिव्रता वर माझा नाक, गोट्या विनाशा, सांगा काय कामाची, सांगा काय कामाची, सांगा काय कामाची, सांगा काय कामाची. अहंकार त्यांचा बुडाला बाबा. आणि मग तिने काय केलं, आत गेली, कमंडलू हाती घेऊन, कमंडलू हाती घेऊन, कमंडलू हाती घेऊन अभिषेक केला माईन, केला माईन. ब्रह्मा विष्णू महेश प्रगटले दत्त रूपान, ब्रह्मा विष्णू महेश प्रगटले दत्त रूपान, ब्रह्मा विष्णू महेश प्रगटले दत्त रूपान. असे ते दत्त रूपाने 3 जण प्रगटले बाबा. मग नारद म्हणतोय
अनुसये अनुसये, अगं ते बघ चालले आपल्या बायका आणि आपलं हे घेऊन चालले, त्यांच्याकडून काय ते असं तुझं राहील असं मागून घे. काय मागितलं तिने बघा. अनुसये साधी संधी पुन्हा न येणार कधी, पुन्हा न येणार कधी, पुन्हा न येणार कधी. अनुसये साधी संधी पुन्हा न येणार कधी. पुन्हा न येणार कधी, पुन्हा न येणार कधी. भव्य दिव्य काहीतरी माग, भव्य दिव्य काहीतरी माग, पतिव्रता ओळखील जग. पतिव्रता ओळखील जग, पतिव्रता ओळखील काय जग. मागितलं. माझ्या पोटी पुत्र होऊन तीन देवानो या हो, तीन देवानो या. याओ, तीन देवानो याओ. अहो माझ्या पोटी पुत्र होऊन तीन देवानो या हो. तीन देवानो याओ, तीन देवानो याओ. दुर्वास दत्त चंद्र तिच्या पोटी जन्मा आले हो. पोटी जन्मा आले हो, पोटी जन्मा आले हो. अशा प्रकारे जे दत्तगुरु आपण म्हणतो तिघे जण हिने मागून घेतले आणि तिच्या पोटी दुर्वास दत्त चंद्र आले. हा कशाचा प्रकार सगळा. जरी त्यांना अहंकार झाला त्याचा फायदा कुणा झाला, आपल्याला दत्तगुरु भेटले. गर्वाच घर खाली अहंकार नाही चांगला, सद्बुद्धी दे सर्वा सांगे परशुराम बुवा. सद्बुद्धी दे सर्वा सांगे परशुराम बुवा. सद्बुद्धी दे